छत्रपती संभाजीनगरमधील लेणी परिसरामध्ये हिरवाईनं बहरलेला आहे। डोंगर रांगांवर पसरलेली गर्द झाडी, धबधबे आणि थंड हवामानामुळे पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। परळ भागामध्ये आगमनाची लगबग दिसते। अनेक मोठ्या मंडळांचे गणपती मंडळाच्या मंडपामध्ये विराजमान होत आहेत। बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। बाजारात अनेक जण पीओपीच्या आणि शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देतात, पण पुण्यातील मूर्तिकार अभिजित धोंडफळेंनी एक खास मिश्रण तयार केलेले, जे पर्यावरणपूरक तर आहेच, पण त्याचसोबत त्या मूर्ती अवघ्या अर्ध्या तासात विरघळतात। नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचं कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे 2 भाग झाले। यामुळे इंजिनसह काही डबे पुढे निघून गेले, तर गाड असलेले काही डबे मागे थांबले। काही क्षणांसाठी रेल्वे मार्गावर भीतीचं सावट पसरलेलं, मात्र रेल्वे पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अपघात टाळला। नाशिकच्या अंबडमध्ये पोलिसांनी गुंडांना चांगलाच दणका दिलेला। दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी तिथेच उठाबशा काढायला लावल्या आणि या गुंडांची धिंड देखील काढलेली आहे। धुळ्यातील शिरपूरमधील या पठ्ठ्यानं चक्क कोब्रा नागाचा वाढदिवस साजरा केलेला आहे। नागासमोर केक ठेवला आणि सर्पमित्राला वनविभागाच्या पथकानं आता जेरबंद केलेलं आहे। तळोद्यातील धानोरा दसवत रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, तर बिबट्याचा मुक्त संचार मोबाईलमध्ये चित्रित झालाय। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्यानंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यामध्ये या योजनेची घोषणा करणार असल्याचं समजतं, मात्र सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। कोल्हापुरातील मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये हा सोहळा संपन्न झाला। रायगडच्या खोपोलीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं समोर आलं। खोपोलीत मतदार यादीत 140 मतदारांची नावं दोनदा असल्याचं उघड झालं। या प्रकरणी आपकडनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतातल्या पाण्यामध्ये अर्धनग्न आंदोलन केलं। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आलेली आहे। ओल्या दुष्काळाची मदत मिळालीच पाहिजे। साताऱ्यामध्ये चोरीसाठी आलेल्या युवकाचा 4थ्या मजल्यावरनं पडून जागीच मृत्यू झालेला, तर त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला नागरिकांनी पकडून मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला, मात्र इतर काही साथीदार पळून जाण्यात त्यांना यश मिळालं। जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात झाली।
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षकांना आता हातमोजे घालणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. गाभाऱ्यामध्ये दर्शन रांग गतिमान करताना कर्मचाऱ्यांकडून भाविकांना स्पर्श होतो, त्यामुळे भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नेहमी वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी हा नियम आता असणार आहे. अंधेरी पूर्वेतील नवीन पोलीस लाईन परिसरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. मुकेश देव असं 45 वर्षीय मृत पोलिसाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 4 दिवसात एकूण 3 पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पोलीस दलातील मानसिक तणावातून पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या चर्चा सध्या होऊ लागलेल्या आहेत. शिर्डीतल्या जुन्या वादातनं एका तरुणाची हत्या झाली. काल रात्री शहरातील दहीहंडी मिरवणुकीनंतर 2 तरुणांनी त्याच्याच मित्राची हत्या केलेली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरामध्ये औषधांची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणीला ताब्यात घेतलेले. तिच्याकडनं मेफेंटमाइन इंजेक्शनच्या 50 बाटल्यांसह सुमारे 76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी शिल्पा शेळके या तरुणीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल झालाय. भंडाऱ्याच्या चांदपुरामध्ये खड्डा चुकवताना भाविकांचं वाहन उलटलं. या अपघातामध्ये 5 महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मराठी सिनेसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 69व्या वर्षी निधन झालं. त्यांची मुलगी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळेस मनसे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते. अजित पवारांनी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला खानदेशातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष जयंत पवारही उपस्थित होते. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. जातीवाद करू नका असंही ते म्हणाले. सांगलीच्या मिरजेमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. मुंबईमध्ये 40-50 मजली इमारती दिसतात, मात्र त्या ठिकाणी मराठी माणूस कुठेच दिसत नाही असं विधान शरद पवारांनी केलं. या विधानामुळे मुंबईतील महापालिका निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच तापणार हे मात्र नक्की. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई लुटीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. धारावीसह मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचं काम फडणवीस करत असताना ते आमच्यावर टीका करतायत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. रेणापूरचे नवनियुक्त तहसीलदार प्रशांत थोरातांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी राज्यातील ही पहिली कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशावरून विभागीय आयुक्तांनी कारवाई केली. एनसीईआरटीने फाळणीचे दोषी नावाचं एक नवीन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पुस्तकामध्ये भारताच्या फाळणीसाठी तत्कालीन नेत्यांना आणि एका राजकीय पक्षाला दोषी ठरवलं. यात प्रामुख्याने मोहम्मद अली जिना, लॉर्ड माउंटबॅटन आणि काँग्रेसचा समावेश आहे. काँग्रेस नेते पवन खेरांनी एनसीईआरटीच्या नवीन मॉड्यूलवर जोरदार टीका केलेली. यामध्ये इतिहास विकृत पद्धतीने सादर करण्यात आलेला आहे. फाळणीच्या वेळी आरएसएसची भूमिका पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते म्हणाले. आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व राजकीय पक्ष समान आहेत असं मत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केलं. मत चोरीसारखे चुकीचे शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. भुजबळ असो किंवा एकनाथ शिंदे असो, त्यांच्या सेला सुद्धा अर्थ नाही असा टोला यावेळी अंबादास दानवेंनी लगावलेला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं अंबादास दानवेंनी हा टोला लगावला.
शेती आणि शेतकऱ्यांसाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. जळगावमध्ये अतिवृष्टीमुळे घरामध्ये आणि शेतामध्ये मोठं नुकसान झालं. त्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले जात असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर जळगावच्या राष्ट्रवादी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महापालिका निवडणुकांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाडांना मतदारसंघातून पुन्हा राजकीय धक्का बसलेला आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते नगरसेवक मिलिंद पाटलांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाक्यातील आनंद आश्रमामध्ये भव्य पक्षप्रवेश पार पडणार आहे. लाडक्या बहिणी किती कमी झाल्या आहेत? राज्यातील बहिणींवर अन्याय होतोय असा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे. हे निवडणुकीचे फंडे आहेत, मात्र त्यांना नेहमीच लोक भुलत नाहीत असा घणाघातही दानवेंनी केला. दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी जोरदार तयारी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या दोन्ही शिलेदारांनी परळ बेस्ट कॉलनीमध्ये घरांच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळेस त्यांनी बेस्टने प्रवासही केला. नंदुरबारमध्ये निवडणुकांपूर्वीच शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरू झालेले. तळोदा शहरात शिवसेना शिंदे गटात अनेक तरुणांनी पक्षप्रवेश केला. तर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.